एक महत्त्वाची बातमी आहे। पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यावर भारताने चिनाब नदीचं पाणी रोखलेलं आहे। जम्मूतील रामबन इथं बांधलेल्या बागलीहार धरणामधून चिनाबचं पाणी थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानात आता पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल हे निश्चित आहे। सिंधू पाणी कराराचा उल्लेख केलेल्या 6 नद्यांपैकी चिनाब ही एक आहे। ही पश्चिमेकडील नदी आहे आणि करारानुसार भारत या नदीचं पाणी जलविद्युत निर्मितीकरता वापरू शकतो। दुसरीकडे झेलम नदीवरील किशनगंज या धरणातून पाकिस्तानकडे जाणारे पाणी देखील रोखण्याची तयारी भारताने सुरू केलेली आहे। भारताच्या या कारवाईने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे। फोनवरून आपल्याबरोबर कर्नल मोहन काकतीकर हे संरक्षण तज्ञ आहेत आणि त्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। मोहन सर, हा सिंधू पाणी करार जो आहे तो रद्द करण्यात आला आणि आता त्यातली एक पावलं जी आहेत ती सुद्धा उचलली गेली आहेत, जसे की आज चिनाबचं पाणी थांबवलं गेलं आणि आता झेलमच्या पाण्याचा सुद्धा उल्लेख होतोय। काय सांगाल, कसं बघाल? आतापर्यंत आपण जे पाहिलं की हे एस्केलेशन हळूहळू होत आहे, परंतु एक फर्म डायरेक्शन मध्ये भारत देश ऍक्शन घेतोय आणि आपण ऑलरेडी डिक्लेअर केलंय की आपण हा जो करार आहे सिंधू पाण्याचा करार तो आपण अमान्य करून टाकलेला आहे आणि जी धरणं आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पाणी थांबवणं आपल्याला शक्य आहे ते आपण सुरू केलेलं आहे। आणि हा महिना मेचा असल्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष याच काळामध्ये जास्त असतं, तर याचा परिणाम पाकिस्तानवरती इमिजिएटली होण्याची शक्यता आहे। आणि हे ही एकच बाब आहे असं नाही, अशा पुष्कळ ज्या बाबी आपण सांगितलेल्या त्या प्रत्येक गोष्टीवरती आपण ऍक्शन घेतोय। जशी आपण बंदरं बंद केली, आपण त्यांच्या बोटींना आपल्या बंदरात यायला बंदी केलेली आहे, आपण एअर स्पेस बंद केलेली आहे। प्रत्येक बाजूने आपण पाकिस्तानची नाडी आवळण्याचा प्रयत्न करतोय। पण याशिवाय जी एक मेजर ऍक्शन जी होणार आहे त्याचीही अपॅरेंटली तयारी चालू आहे असं दिसतं, कारण ज्या पद्धतीने आपली डिफेन्सची तयारी चालू आहे त्या पद्धतीने काहीतरी मेजर ऍक्शन आपल्यातर्फे होईल अशी अपेक्षा निश्चितच आहे। मोहन सर, यावरूनच एक प्रश्न विचारायचा आहे। एका बाजूला व्यापार, त्याच्यानंतर एअरलाइन्स, त्याच्यानंतर हे पाणी, यावरनं कोंडी केली जाते पाकिस्तानची। दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणात तपास सुरू आहे। काही धागेदोरे मिळतात का, काही ठोस पुरावे मिळतात का पाकिस्तान विरोधात, ते बघितलं जात आहे। आणि तिसरीकडे युद्धाची जर तयारी करायची असेल तर ती सुद्धा सुरू आहे। असं सगळ्या बाजूने काम सुरू आहे का भारताचं? जरी आपण बाकी गोष्टीची तयारी केली असली तरी निश्चितच एक अपेक्षा ही आहे की पाकिस्तानवरती आपण एक डिफेन्स फोर्सेस तर्फे एक ऍक्शन, जोरदार ऍक्शन आपण करू अशी एक अपेक्षा सगळ्यांना आहे। आणि निश्चितच त्याची जरुरी आहे, कारण ज्या बाकी आपण इकॉनॉमिक फ्रंटवरती ज्या आपण ऍक्शन्स घेतलेल्या आहेत किंवा पाणी थांबवण्याची जी ऍक्शन्स आहे या सगळ्याचा परिणाम दिसायला वेळ लागेल। परंतु पाकिस्तानला जर धडा शिकवायचा असेल तर त्याच्यावरती एक अतिशय जोरदार कारवाई आपल्याला निश्चित करायला लागेल आणि त्यावरच त्याचाच इफेक्ट पाकिस्तानवरती होण्याची शक्यता आहे। कारण जी इकॉनॉमिक मेजर्स आहेत त्याचा इफेक्ट दिसायला फार वेळ लागेल आणि ज्याप्रमाणे एक देशातल्या जनतेची एक एक्सपेक्टेशन आहे, ज्याप्रमाणे आपले प्राईम मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर यांनी आपली स्टेटमेंट दिली आहेत, त्यावरून असं वाटतं की निश्चितच एक मेजर ऍक्शन लवकरच। धन्यवाद सर। खरं तर एक मेजर ऍक्शन व्हायला हवी, ही जी सगळे संरक्षण अभ्यासक तज्ञ आपल्याला सांगतायत माहिती, तीच दिलासादायक आहे ती याकरता, कारण सगळ्या जनमानसाची सुद्धा हीच भावना आहे की आता पाकिस्तानला एक मोठं आणि चोख उत्तर दिलंच गेलं पाहिजे। पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीने पाकिस्तान घाबरलंय। राजनाथ सिंग यांनी जे जनतेच्या मनात आहे तेच होईल असा गर्भित इशारा सुद्धा दिलाय। तर राफेलमुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे।